हॅलो फ्रेंड्स, मी आहे शुभांगी आणि शुभजितू लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला मग आजच्या खूप छान असं मजेदार रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी जर माझ्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आले असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन जी बाजूचे असते ती घंटी दाबायला विसरू नका। म्हणजे काय होईल, तुम्हाला माझे ज्यावेळी मी माझे व्हिडिओज अपलोड करते त्यावेळी तुम्हाला डायरेक्ट त्या व्हिडिओवर त्याची नोटिफिकेशन येईल आणि मग तुम्ही त्याच व्हिडिओवरती सगळ्यात आधी माझे व्हिडिओज बघू शकाल। जास्त न बोलता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे जे बेरिस्ता लागते आपल्या बिर्याणीसाठी, ते कांदे मी मस्त स्लाइस करून घेतले, कापून घेतले। इथे प्रिशू बघत असाल तुम्ही, प्रत्येक व्हिडिओमध्ये त्याचं काही ना काही हातभार लागलाच पाहिजे। सो ते मी मस्त स्लाइस करून कापून घेतले आहे, बारीक जेवढे बारीक कापता येईल तेवढे व्यवस्थित पातळ स्लाइस। तर ते तळून घेत आहे तेलामध्ये आणि इथे बघू शकाल तुम्ही दावतचं बिर्याणी राईस वापरत आहे मी, त्याने बिर्याणी खूप छान बनते। तुम्ही कोणताही वापरला तरी चालते, फक्त छान अर्धा पाऊण तास तरी भिजत घालायचा। सो या पद्धतीने मी सगळे जे कांदे आहेत ते मी कापून मस्त त्यांना तळून घेतलेले आहे। सो इथे अर्धा किलो चिकन आहे, तर अर्धा किलो मी इथे कांदे मी घेत आहे। सो इथे आपलं जे कांदे आहेत ते तळून झालेले आहे। सो आता मॅरिनेशन करून घेऊया आपल्या याचं बिर्याणीच्या चिकनचं। तर इथे सगळे पीसेस मी थोडे मोठे साईजेस पाहिजे पीसेस इथे, तर बघू शकाल या पद्धतीने मी इथे सगळे चिकनचे पीस काढून घेतलेले आहे आणि जेवढे मला भाजीत वापरायचे आहे तेवढे मी ठेवून दिलेले आहे। इथे दही घालून घेत आहे। अर्धा किलो चिकनला मी 5-6 चमचे मी इथे दही घेतली असेल, टेबलस्पून बेसिकली 2 चमचे आलं लसणाचं पेस्ट घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे हळद घेतलेली आहे अगदी पाव चमचा, खूप जास्तही नाही, पाव चमचा घेतलेली आहे हळद। त्यानंतर इथे धनेपूड घालत आहे मी, मीठ घालत आहे चवीनुसार। त्यानंतर इथे धनिया पावडर घालून घेऊयात, साधारण 1 चमचा तरी मी इथे धनिया पावडर घातला आहे, 1 ते 1.5 चमचा। चवीनुसार तिखट कमी जास्त करू शकतात, सो मी ते अर्धा पाऊण चमचा मी घातला असेल। आपल्या चवीप्रमाणे आपल्याला इथे तिखट मीठ यूज करता आलं पाहिजे। तर कोणी तिखट खातात, कोणी कमी तिखट खातात, सो त्या पद्धतीने अर्धा चमचा घातलं तरी इनफ आहे। मला वाटलं मी थोडंसं जास्त घातलं, सो मी थोडंसं काढून घेत आहे वरवरचं तिखट। आणि आता मी इथे थोडासा गोडा मसाला घातलेला आहे, थोडंसं चवीला फरक पडतो त्याने। चिकन मसालाही घालू शकता गोडा मसाल्याच्या ऐवजी, थोडासा अर्धा चमचा। आणि इथे 2 मी स्लीट करून घेतलेल्या मिरच्या घातलेल्या आहे हिरव्या, आणि इथे अगदी 2 ते 2.5 चमचे मी बिर्याणी मसाला घातलेला आहे। हा होममेड बिर्याणी मसाला आहे, मी घरीच बनवलेला आहे। याचा फ्लेवर खूप छान येते विकतच्या मसाल्यापेक्षा, सो घरीच नक्की बनवा तुम्ही बिर्याणी मसाला। अगदी बनवून ठेवून तो 2-3 महिने आरामात चालतो। सो इथे पुदिन्याचे पानं म्हणजे मिंट लीव्स जे बारीक कापून मी इथे टाकत आहे आणि इथे थोडंसं कोथिंबीर घालत आहे बारीक कापून। त्यानंतर जो मेन इन्ग्रेडियंट आपण तळला होता कांदा, बेरिस्ता बेसिकली, सो तो यामध्ये घालून घेऊयात। तुम्ही बघू शकाल इथे छान कलर आलेला आहे त्याला, आणि हे आता यामध्ये मिक्स करून घेऊयात, घालून घेऊयात आणि थोडासा गार्निशिंगसाठी ठेवूयात आपण। सो या पद्धतीने मी अर्ध्याला जास्त यामध्ये मॅरिनेशनमध्ये यूज करत आहे आणि थोडंसं पावभाग मी ठेवून देत आहे गार्निशिंगसाठी, जेव्हा आपण दम देऊ ना त्यावेळेला घालण्यासाठी। सो इथे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे जे राहिलेलं आहे अर्धा चमचा लिंबाचा रस, म्हणजे अर्धा लिंबू पिळला तरी चालेल यामध्ये ते। आणि त्यानंतर इथे जो बेरिस्ता आपण तळला होता, म्हणजे जे कांदे आपण इथे तळून घेतलेले होते, सो ते कांद्याचा जो ऑइल होता तोच यामध्ये घालून घेऊया। अगदी 2-4 चमचे आपल्याला इथे हे कांदा
जे तेल होतं तळलेल्या ते घालून घ्यायचे आहे. यामध्येच तुम्ही 1 चमचा तूपसुद्धा घालून घेऊ शकता. मी यामध्ये नाही घालत आहे, नंतर मी शिजवताना घालणार. सो या पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेऊयात. लिंबाचा रस नक्की घाला अर्धा चमचा. इथे दिसलं नाही कारण मी ते नंतर घातलं होतं सो आणि मला कॅप्चर नाही करता आलं. सो या पद्धतीने सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे अर्धा ते पाऊण तास आपल्याला मॅरिनेशन करून ठेवायचे आहे. सो आता आपण हे ते मॅरिनेट होत आहे तोवर आपण इथे तांदूळ घेऊन घेऊयात. हे सुद्धा भिजत घालवायचं आहे म्हणजे दोन्ही एकासोबत काम होतात. सो इकडे हे भिजत घालायचं तांदूळ, तिकडे ते बनवून ठेवून द्यायचं मॅरिनेशन. सो दोघांना तेवढाच वेळ लागतो. सो मी ते तांदूळ मस्त घेतलेले आहे, 2 वाट्या घेतलेल्या आहे. आमच्या 3 जणांच्या हिशोबाने मी हे बनवत आहे. तो इथे मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे. हे जोवर आपलं साफ स्वच्छ पाणी येत नाही, पांढरं पाणी कमी होत नाही, तोवर आपल्याला हे व्यवस्थित वॉश करून घ्यायचं आहे 4-5 वेळा तरी. आणि तुम्ही बघू शकाल सो इथे मी स्वच्छ धुवून घेतलं आहे 4-5 वेळा आणि तुम्ही बघू शकाल थोडं साफ पाणी आलेलं आहे. आणि आता आपण हे भिजत घालूया. सो भिजत घालून झालेलं आहे सगळे. अर्धा पाऊण तास झालेलाच आहे. जवळजवळ 45 मिनिट्स मी वेट केला असेल. त्यानंतर इथे थोडासा जो बेरिस्ता तळलेला होता म्हणजे कांदा तळलेला होता तो या गंजामध्ये मी घालत आहे तेल आणि थोडासा 2 चमचे तूप मी घालत आहे. आणि आता हे जे मॅरिनेशन केलेलं चिकन होतं ते यामध्ये मी पूर्णच्या पूर्ण घालून घेत आहे. कारण या गंजामध्येच आपल्याला हे जी भाजी आहे ती शिजवून घ्यायची आहे बिर्याणीसाठीची. सो या पद्धतीने हे मी सगळं काढून घेतलेलं आहे या पद्धतीने. आणि जे 2-3 चमचे पाणी टाकून जे मॅरिनेशन केले होते त्या गंजाला थोडंफार असते तर 2-3 चमचेच पाणी टाकून आपल्याला हे ते पाणीसुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे शिजायलासुद्धा सोपं जाईल आणि हेल्प मिळेल. दही तर आपलं आणि चिकन आपलं पाणी तर ते सोडतंच. तर या पद्धतीने आपल्याला हे खडे मसाले घ्यायचे आहे. 2-3 तेजपानं, 1 दालचिनीचा तुकडा, 4-5 लवंगा, 4-5 मिरे आणि 1 स्टारफूल. हे सगळे पाणी उकळायला ठेवलेलं होतं मी आधीच. सो हे सगळे त्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे. अख्खे मसाले आणि फ्लेवर खूप छान येतो भाताला. आणि अर्धा चमचा तूप आणि चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कारण मीठ घालणं खूप गरजेचं आहे भाताला चव येण्यासाठी. तर या पद्धतीने आता आपण इथे सगळे तांदूळ घालून घेऊयात जे भिजत घातलेले होते. तर एका गॅसवरती आपल्याला भाजी शिजत आहे, एका गॅसवरती आपले तांदूळ शिजत आहे. तर दोघांची प्रोसेस होते. भात आपला लवकर शिजतो, भाजीला थोडा वेळ लागतो. सो 60% 50 to 60% आपल्याला हे जे राईस आहे ते कुक करायचे आहे. जास्त शिजले नाही पाहिजे, नाहीतर मग ते आपलं जे मोकळा भात होत नाही आणि कमी पण शिजले तर ते खायलासुद्धा व्यवस्थित वाटत नाही. सो या पद्धतीने 50 to 60% आपल्याला हे राईस कुक करून घ्यायचे आहे. सो या पद्धतीने राईस मी कुक करून घेतले. तुम्ही बघू शकाल पूर्ण कुक झालेलं नाही आहे अजून हे. आणि मी हे चाळणीत काढून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यातले जे खडे मसाले होते ते काढून घेतले कारण आम्हाला दाताखाली आलेलं खडे मसाले अजिबात आवडत नाही. माझ्या हसबंडला तर बिलकुलच नाही. सो ते मी काढून घेतलेले आहे. आणि इथे मी केसर आहे ते मी दुधामध्ये मिक्स करून ठेवलेलं होतं भिजत घालून ते अर्धा तास. आणि थोडंसं कलर घेत आहे मी इथे रेडवालं. आणि आपली भाजीसुद्धा इथे शिजून झालेली आहे. आता आपण इथे दम देऊयात. सो ह्या भाजीवरतीच मी हे जे राईस आपले 50 to 60% कुक झाले होते तेच मी यामध्ये घालून घेत आहे पूर्णचं पूर्ण. लेअरिंग मी करत नाही आहे कारण ऑफकोर्स खूप जास्त क्वांटिटी आहे नाही. सो लेअरिंग करण्याची अजिबात काही गरज नाही आहे मला असं वाटते. सो मी थोडं हळूहळू घालते आहे कारण मध्ये जर काही राहिले असेल खडे मसाले ते सुद्धा मला काढता यायला पाहिजे म्हणून. सो या पद्धतीने मी सगळे जे मसाले आहे राईस आहे मी घालून घेत आहे. आणि तुम्ही बघू शकाल इथे मध्ये खडे मसाले तुम्हाला दिसत असेल. सो काळजीपूर्वक मी हे काढण्याचा प्रयत्न करत आहे. आता हे सगळं तांदूळ घालून झाल्यानंतर मी इथे हे जे केसरचं दूध आहे हे अगदी ऑप्शनल आहे, फ्लेवर छान येते. सो त्यासाठी मी हे घालत आहे अगदी म्हणून घरी. सो मी हे सगळं दूध यावरती व्यवस्थित स्प्रेड करून घेत आहे. अगदीच ऑप्शनल आहे हे.
व्हेज बिर्याणीमध्ये सुद्धा तुम्ही हे यूज करू शकता. सो या पद्धतीने आपलं जे केसरचं दूध आहे ते घालून झालं आहे. आणि कलरसुद्धा मी ते तुम्ही कोणताही कलर यूज करू शकता. मी रेड कलर यूज करत आहे कारण माझ्या बहिणीला हे कलर्स पाहिजे होते, नाहीतर अगदीच घालण्याची काहीच गरज नाही, फक्त कलर थोडंसं दिसलं पाहिजे म्हणून. केवढा एसेन्स घालत आहे थोडासा. त्या जो छोटंसं झाकण होतं त्यानेच थोडंसं पाव झाकण 5-7 थेंब वगैरे असेल ते घातलेलं आहे. त्याने थोडंसं सुगंध फ्लेवर छान येतो. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मी थोडीशी घालत आहे यावरती. त्यानंतर मी बारीक चिरून घेतलेला पुदिना घालत आहे. हे घरीच आहे पुदिन्याची पानं, सो मी आत्ता तोडून आणूनच ते फ्रेश घातलेले आहे. त्याने फ्लेवरसुद्धा मस्त फ्रेश येतो. आणि त्यानंतर इथे मी तूप घालून घेत आहे 2-3 चमचे. तुम्ही बघू शकाल 2-3 चमचे इथे तूप घालत आहे का. आणि त्यानंतर जो आपण तांदूळ गाळून घेतलेला होता आणि जे तांदळाचं जे पाणी असतं ना तेच यावरती थोडेसे 3-4 चमचे आपल्याला स्प्रेड करून घ्यायचे आहे यावरती. त्याने मॉइश्चर खूप छान राहते आणि वरचे जे तांदूळ असतात ना तर म्हणजे भात ते शिजायला हेल्प होते आणि पाण्याची कमतरता होत नाही आणि मॉइश्चर खूप छान पकडून राहते. सो त्यासाठी हे वरून घालणं खूप गरजेचं आहे. सो आता आपण हे जे बिरिस्ता आहे कांदे जे तळून घेतले ते सुद्धा यावरती घालून घेऊयात. आणि आपलं जे दम आहे ते रेडी झालेलं आहे आता गॅसवरती ठेवायला. सो हे सगळे कांदे वगैरे टाकून झाल्यानंतर मस्त मी इथे कणिक मळून घेतलेली होती यावरती दम देण्यासाठी. तर यानी वाफ जात नाही बाहेर, जर गंजात तुम्ही बनवत असाल तर या पद्धतीने तुम्ही असं करू शकता. सो कणिक यावरती मी मस्त चिपकवून घेत आहे, व्यवस्थित लावून घेत आहे गंजाच्या काठाला. आणि त्यामुळे काय होते खूप छान एक त्याला बाइंडिंग म्हणा किंवा असं जे वरचं झाकण असते त्यातून वाफ जात नाही बेसिकली आणि खूप छान असं पकडून राहते, कुठूनही वाफ लीक होण्याची शक्यता राहत नाही. तर या पद्धतीने मी सगळीकडे ते लावून घेतलं आणि मस्त असं झाकण ठेवून दिलं. आता हे गॅसवरती ठेवूया. तावा मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं एकदम कमी स्पीडवरती आणि ही कमी स्पीडवरती 10 ते 15 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता याच्यावरती थोडीशी वाफ पुन्हा कुठूनही लीक व्हायला नको म्हणून एक थोडंसं सेफ म्हणून आपल्याला इथे यावरती मी काहीतरी भारी वजन इथे ठेवत आहे. सो कोरपाट ठेवला आहे मी आणि आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. 15-20 मिनटं 15 मिनटं दम दिलेला आहे आणि 10 मिनटं मी खाली उतरवल्यानंतर ठेवून दिलेलं आहे. त्याने काय होते फ्लेवर खूप छान त्यामध्ये मुरतात. तर तुम्ही बघू शकाल इथे आपली बिर्याणी रेडी झालेली आहे आणि खूप छान झाली होती, खूप टेस्टी झाली होती. माझ्या बहिणीला खूप आवडली, तिच्याचसाठी स्पेशली गेली होती आणि म्हणून खूप जास्त मला असं फोटोशूट वगैरे काही जास्त करता आलं नाही. सो या पद्धतीनेच मी दाखवत आहे. आम्ही जेवायला घेतलं आणि हे जे बिर्याणीचं काम असतं ना, हे जे त्यांना पूर्ण मोकळं करण्याचं ते माझे हस्बंडच करतात. आणि तुम्ही बघू शकला आपली बिर्याणी किती छान मोकळी झालेली आहे. प्रत्येक तांदूळ प्रत्येक भात आपल्याला वेगळा दिसेल इथे. सो मस्त झाली होती. या पद्धतीने नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये पण सांगा तुम्हाला कशी वाटली बिर्याणी. आणि खूप जास्त टफ रेसिपी नाही आहे, सोपी आहे. या पद्धतीने केली तर 1-2दा बनवली की आपल्याला रेसिपी फुल क्लिअर होऊन जातो आणि मग आपल्याला जास्त काही टफ वाटत नाही. नाहीतर मग प्रोसेसच खूप मोठी वाटायला लागते आपल्याला. आणि बिर्याणीचा मसाला बनवून ठेवलेला तर त्याचीसुद्धा टेन्शन वाटत नाही. सो या पद्धतीने नक्की बनवा बिर्याणी आणि मला सांगा तुम्ही बनवली की नाही कमेंटमध्ये. ओके. सो बिर्याणीसोबत खाण्यासाठी मठ्ठा आणि चिकनचा रस्सा तर असायलाच पाहिजे, त्याशिवाय मज्जा नाही बिर्याणीची. तर भेटूया असाच छानसा रेसिपी बरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.